चला आपण मिसळ पाव बनवणार आहे। असा एक नंबर बनलेला, खूप टेस्टी बनलेला, तुम्ही नक्की असं बनवून बघा। अगोदर 4 या 5 आपल्याला मटकी भिजत घालायची आहे आणि एका टोपामध्ये टाकली मीठ हळद टाकून मस्त शिजून घ्यायची। 2 कांदे कट करून घेतले, थोडं खोबरं लसूण आल्याचे 2 तुकडे, लाल मिरची 2 टोमॅटो व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आणि मस्त मिक्सरमधून वाटण बारीक करायचे पाणी घालून। कढईमध्ये तेल टाकलं, 2 चम्मच तेल गरम झाल्यावर जिरा टाकला। जिरा तळल्यावर थोडा कढीपत्ता सोबतीला टाकायचा आणि कढीपत्ता तळल्यावर जे वाटण रेडी केलं ते टाकलं। त्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट अंबारी हळद टाकून मस्त तेल सुटेपर्यंत आपले मसाले तळून घ्यायचे। मसाले तळल्याच्या नंतर जी आपली मटकी शिजून घेतली ती त्याच्यामध्ये ॲड करायची। थोडं पाणी टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकले, थोडी कोथिंबीर टाकायची, उकळी काढून घ्यायची आपल्याला। चला आपली मिसळ पाव रेडी झाला आणि एक नंबर असा हॉटेलसारखा झालेला, खूप टेस्टी झालेला। चला आता आम्ही खातो मिसळ पाव, तुम्ही पण बनवून खा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका। बाय बाय।